शिंदेंची दिल्लीत मोदींची भेट, आळंदीत धंगेकरांना आदेश आणि जैन ट्रस्टच्या जागेतून गोखलेंची माघार। जैन बोर्डिंग ट्रस्ट जागेचा व्यवहार आता रद्द होणार असल्याने मोहोळांचे जाणारे मंत्रीपद आता वाचणार। आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवा दिल्लीत भेट। त्यानंतर काल आळंदीत शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना दंगा न करण्याचा व 2 दिवस गप्प राहण्याचा इशारा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आजच्या मुंबई दौऱ्यापूर्वीच काल मध्यरात्री गेले काही दिवस गाजत असलेल्या पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेच्या शेकडो कोटींच्या जागा व्यवहारातून गोखले बिल्डर्सची माघार। या योगायोगाने घडलेल्या गोष्टी नसून त्या घडवून आणल्या गेल्यात असे म्हणायला जागा आहे, कारण आगामी स्थानिकच्या निवडणुकीत या प्रकरणावरून महायुतीत मिठाचा खडाच पडणार नव्हता, तर केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर राजीनाम्याची आफतच आली होती। पडद्यामागे नक्की काय घडले, ज्यातून काल मध्यरात्री जैन ट्रस्ट जागा प्रकरणात मोठा ट्विस्ट आला, ते पाहूयात या रिपोर्टमधून। एका दगडात 2 पक्षी मारणारा असणारा हा निर्णय गोखले बिल्डर्सला नाईलाजाने घ्यावा लागलाय। त्यांनी जैन ट्रस्टची ही मॉडेल कॉलनी शिवाजीनगर येथील मोक्याची शेकडो कोटी रुपयांची जागा नाममात्र दरात खरेदी केल्याने मोठा वाद झाला होता। तो पुण्यातीलच कसबा पेठचे माजी आमदार व महायुतीतील शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांनी लावून धरला। त्यात मोहोळ सहभागी असल्याचा आरोप करत थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच तक्रार केली। मोहोळांची दुसरीही अशीच प्रकरणे बाहेर काढायला सुरुवात केली। दुसरीकडे जैन समाज व त्यातही त्यांचे मुनी आक्रमक झाले। त्यांनी हा व्यवहार रद्द व्हावा म्हणून आजपासून उपोषणास बसण्याचा इशारा दिला। पुणे महापालिकेवर पुन्हा कमळ फुलवण्याच्या भाजपच्या निर्धाराला या वादामुळे काहीसा ब्रेक लागणार होता। तसेच मुंबईसह इतर ठिकाणी त्याचा फटका जैन मतांच्या रूपात बसण्याची शक्यता होती। त्यामुळे मोदींनी शिंदेंना दिल्लीत बोलावले। त्यांच्यात पाऊण तास काही चर्चा झाली हे त्या दोघांनाच माहिती, पण त्यानंतर आतापर्यंत मोहोळांविरुद्ध जोरदार दंगा करणाऱ्या मोकळे सोडलेल्या धंगेकरांना शिंदेंनी काल आवर घातला। महायुतीत दंगा करू नका असे बजावले। त्यानंतर गोखले बिल्डर्सने हा जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेचा व्यवहार रद्द करत असल्याचा मेल काल रात्री केला। यामुळे धंगेकर मोहोळ वादावर दोन्ही बाजूंकडून तूर्त पडदा पाडला गेला। गोखलेंच्या माघारीमुळे एका दगडात अनेक पक्षी भाजपने मारले। मोहोळ यांच्यावरील राजीनाम्याचे संकट टळले। आगामी पुणे मनपा निवडणुकीत जैन मतांचा फटकाही आता बसणार नाही। दुसरीकडे आपल्या पक्षाची स्वच्छ प्रतिमा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीतील वाद निमाळा। तसेच जैन मुनी आजपासून सुरू करणारे उपोषण थांबवण्यात त्यांना यश आले। परंतु गोखलेंच्या फक्त मेलवर भरवसा ठेवण्यास धंगेकर तयार नाहीत। हा व्यवहार जोपर्यंत पूर्ण रद्द होत नाही तोपर्यंत त्यातून माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय। फक्त ते मोहोळ यांच्या विरुद्धचा हल्लाबोल तूर्त थांबवतील, कारण त्यांच्या नेत्यांनीच तसा आदेश दिलेला आहे। मात्र धंगेकर हा लढणारा कार्यकर्ता आहे असे सांगत त्यांनी कौतुकही केलेले असल्याने आपल्या स्वभावानुसार धंगेकर हे आपली तलवार पूर्ण म्यान लगेच करणार नाही, हेही तितकेच खरे। मोहोळांचा संभाव्य राजीनामा टळला तशीच धंगेकरांवर कारवाईच्या शक्यतेच्या चर्चेलाही जैन जागेचा व्यवहार रद्द झाल्याने आता पूर्णविराम मिळाला। उलट त्यांचा भाव आणखी वाढला, कारण खरं तर महायुतीतील भाजपच्या मोहोळांविरुद्ध त्यांनी हे प्रकरण लावून धरले असताना त्यांना विरोधी महाविकास आघाडीची साथ मिळायला हवी होती। ती न मिळता एकांट्या शिलेदारासारखी लढाई करत त्यांनी विजय मिळवलाय। एकूणच जैन टेम्पल ट्रस्टच्या जागेचा हा व्यवहार, तथाकथित खरेदी घोटाळा, त्यात थेट केंद्रीय मंत्र्यांच्या सहभागाचा झालेला आरोप आणि त्याविरुद्ध महायुतीतीलच धंगेकरांचा 1 मॅन आर्मी लढा, याविषयी तुम्हाला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।